कमेंट आलती की दीदी तुझं चॅनल मॉनिटाईज झालंय का नाही किंवा किती सबस्क्रायबरला होतं, तर ह्या गोष्टी मी डिस्कस करणार आहे आजच्या व्लॉगमध्ये। तर किचनमध्ये काय करते मी, तर मला पनीरची भाजी बनवायची आहे आणि मम्मीला जायचं आहे, त्यामुळे मम्मीसाठी चहा ठेवते आणि नंतर पनीरची भाजी करते। आणि आज खिरीचा पण बेत आहे गाईज, फायनली मला खीर खायला भेटेल। आज मीच करते, मम्मी नाही करणार आहे। खरं तर मला मम्मीच्या हातची खायची होती, पण ओके मम्मीला काम आहेत त्यामुळे आज मीच खीर बनवेल। तर आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला पनीरची भाजी आणि खीर असा मेन्यू आहे। इथे माझं आहे ना पनीरच्या भाजीचं सगळं मी काढून ठेवलंय। पनीर भाजलेत म्हणजे तळून घेतलेत, थोडेसे शॅलो फ्राय केलेत, कांदा आणि शिमला मिर्च, त्याच्यात थोडं कांदा आणि शिमला मिर्च टाकली ना की अजून छान टेस्ट येते, ते पण मी थोडं शॅलो फ्राय करून घेतलंय। टमॅटोची प्युरी केली आहे आणि त्याच्यामध्येच मी आलं लसूण पण टाकले आणि त्यासोबतच वाटाणा आणि आपलं हे आहे ना सुहाणाचं पनीर मसाला असतो, मिक्स असतो, पाणी टाकून व्यवस्थित फेटून घेतलाय एका बाउलमध्ये। तर तुम्हाला दाखवते, सगळं प्रिपरेशन झालंय, फक्त फोडणी द्यायची आहे आणि मग आपली भाजी रेडी आहे। भाजीचं मी प्रीमिक्स केलं, हे जे सुहाणाचं असतं ते वटाणे पण शिजवून ठेवलेत। इथं आलं लसूण पण मी वाटलं होतं आणि त्याच्यामध्येच मग मी टमॅटोची प्युरी पण केली। इथे सगळे खडे मसाले आहेत, इथे कांदा केलाय, कांदा बारीक चॉप केला आहे आणि इथे पनीर शॅलो फ्राय केलेत आणि त्याच्यासोबत कांदा आणि शिमला मिर्च। तर इथे कढई आहे, त्याच कढईमध्ये करणार आहे ज्याच्यामध्ये मी पनीर फ्राय केलं होतं, तर त्याच कढईमध्ये आता मी तेल गरम होतं त्यामुळे खडे मसाले लगेच तडतडले। आता त्याच्यामध्ये कांदा टाकूयात। कांदा मस्त परतलेला गेलेला आहे, मस्त गोल्डन ब्राऊन झालेला आहे। आता त्याच्यामध्ये आपण टाकूयात आलं लसणाची पेस्ट आणि त्याच्यासोबतच टमॅटो प्युरी केली आहे ती। आता डायरेक्ट प्युरी टाकूयात टमॅटोची आणि ह्याच्यामध्येच आलं लसूण पण आहे ना। आता मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे आपले घरचे मसाले, म्हणजे आपलं हळद असते, परत घरी केलेला मसाला असतो आपला घरचा, तो टाकणार आहे थोडासा आणि मग ते प्रीमिक्स येतं, ते रेडीमेड प्रीमिक्स येतं ते। मिरची पावडर पण टाकणार आहे थोडीशी आहे ना। मी जे वाटाणे शिजवून घेतलेत ना ते ऍड करते आणि मग त्याच्यानंतर प्रीमिक्स ऍड करते। छान वास येतोय, मी तुम्हाला वास म्हणजे पाठवू शकत नाही, पण खरंच छान वास येतोय। आणि तुम्हाला माझे रेसिपीज व्लॉग्स बघायला आवडेल का, कसे व्लॉग्स बघायला आवडेल ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मागचा व्लॉग कसा वाटला ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा। ह्याला चांगली उकळी आली ना की मग आपले हे जे पनीर फ्राय केले आपण जे हे पनीर फ्राय केले ते टाकायचं, शिमला मिर्च आणि कांदा पण मी थोडासा तळून घेतलेला आहे, छान लागतो। जास्त तळायचं नाही, फक्त एक थोडंसं एक त्याला क्रिस्पीनेस आला पाहिजे एवढा तळायचा। आणि आता उकळी आल्यानंतर तो पण मी ऍड करणार आहे आणि आपली पनीरची भाजी झाली आहे। तर माझी भाजी पण इथं रेडी झाली आहे आणि आता इथं मी खीर करायला घेतली आहे। तर पहिलं तूप टाकलंय मी, तूप चांगलं गरम झालं की त्याच्यात मी बदाम टाकणार आहे। मी थोडासा तांदूळ घेतलाय, जस्ट हे केलंय मिक्सरमधून 2-3 वेळा फिरवून घेतलाय आणि पावडर बनवली म्हटलं तरी चालेल। तर ही पावडर ह्याच्यात टाकूयात आणि गरम पाणी ऍड करता करताच हे मिक्स करायचं, कारण का त्याच्या गाठळ्या होतात, नाहीतर मी त्याच्या गाठळ्या होतात, त्यामुळे ना मिक्स करताना खूप काळजीपूर्वक करायचं। आता इथं माझ्या गाठळ्या नाही झाल्यात, मला भीती वाटत होती कारण का तांदूळ खूप बारीक वाटला गेला होता माझ्याकडून, पण बरं झालं नाही झालं ह्याच्यात काय। असं छान उकळी आली आहे त्याला। आता थोडीशी वेलदोड्याची पूड टाकली आहे मी त्याच्यात। मम्मी असं वेलदोड्याची पूड वगैरे करून ठेवत आहे, कारण का मम्मीला एवढा टाईम नसतो की प्रत्येक वेळेस करा, त्यामुळे मम्मी बऱ्यापैकी सगळ्यांना संडेलाच करून ठेवते, आठवड्याभराची सगळी कामं, त्यामुळे वेळ कमी जातो। आता ह्याच्यामध्ये आहे ना खूप थोडंसं एकदम चिमूटभर पण नाही, त्याच्यापेक्षा खूप कमीचं मीठ टाकायचं, खूप कमी टाकते मी, खूप, कारण का दूध टाकणार आहे, नाहीतर दूध नासू शकतं। तर खीर उकळतीये तोपर्यंत मला तुमच्याशी बोलायचं होतं की मला विचारण्यात आलं होतं की तुझं हे काय मॉनिटायझेशन झालंय का नाही चॅनल। तर गाईज अजून मॉनिटायझेशन नाही झालं, ते सगळं तुमच्यावरती डिपेंड आहे, कारण का तुम्ही जेव्हा मला सबस्क्राईब करता त्याचा क्रायटेरिया असतो की मिनिमम 1000 सबस्क्रायबर लागतात आणि 4000चा वॉच टाइम लागतो। तर अजून माझे सबस्क्रायबर एवढे झालेले नाही आहेत, त्यामुळे लवकर सबस्क्राईब करा, माझं मॉनिटायझेशन करा
म्हणजे तुम्हाला अजून मला एक्साइटमेंट होईल की तुमच्यासोबत काहीतरी नवीन नवीन घेऊन यायला. सध्या घरी आहे त्यामुळे मी रेसिपीज टाकते. मला खूप जणांच्या कमेंट्स पण आल्या की रेसिपीज का टाकते तू, दुसरं काहीतरी कर. तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगत जा की तुम्हाला कसे व्लॉग बघायचे आहेत. दीदी तू हे कर, दीदी तू हे कर, असं सांगत जा मला कमेंटमध्ये. आणि सबस्क्राईब करा, त्याशिवाय मॉनिटायझेशन नाही होणार आहे. तर आपली खीर आता उकळली आहे. आता ह्याच्यात मी दूध ऍड करते आणि मग तुम्हाला दाखवते. बघू शकता माझी खीर झाली आहे. तर ह्याच्यात मी अजून फक्त साखर नाही टाकली. ह्याला एक उकळी आली ना की मग मी ह्याच्यात साखर टाकणार आणि आपली खीर रेडी आहे. इथंच एंड करते कारण का मला थोडी बाकीची कामं आहेत आणि ते करताना मी शूट नाही करू शकत. घरातली भरपूर कामं आहेत बाकीची, ती करते. आणि ह्या व्लॉगला नक्की सपोर्ट द्या. गेलेले मागचे जे व्लॉग आहेत त्याला पण नक्की सपोर्ट द्या. सबस्क्राईब करा म्हणजे लवकर मॉनिटायझेशन होईल, माझं चॅनल मॉनिटाईज होईल लवकर माझं. आणि असं सपोर्ट दाखवा आणि लवकर कमेंटमध्ये सांगा आजचा व्लॉग कसा वाटला, गेलेले व्लॉग कसे वाटले तुम्हाला, आणि इथून पुढे मी काय घेऊन येऊ तुमच्यासोबत ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तोपर्यंत बाय. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन पण क्लिक करा म्हणजे नोटिफिकेशन नक्की येईल तुमच्याकडे.